नमस्कार सगळ्यांना, मी अनामिका. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात सगळे? मस्त मजेत, आम्ही पण मजेत आहोत. तर आता मी रेडी झालेली आहे. आज मी तुम्हाला अंबरनाथचं शिवमंदिर जे आहे ते दाखवणार आहे. खूप प्राचीन शिवमंदिर आहे. अजून तिकडं स्वामींचा मठ आहे. स्वामींच्या मठातही बरेच दिवस आम्ही गेलेलो नाही आहे, कारण तिकडं जायचं होतं आम्हाला. पण पावसाळाही होता आणि बरेच आता गणपती हे व सगळ्या सणांच्या ह्याच्यामध्ये, आणि श्रावणात तर खूप मंदिरात गर्दी असते, माझं दर्शन होत नाही. असे तिथं आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे, बाहेरचंच शूटिंग आहे, दाखवेल मी तुम्हाला. पण मंदिर खूप छान आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. तर चला मग जाऊया. तर आज मी नाश्त्यासाठी बघा काय बनवलंय. काय असेल हे? हे डोस्यापासून बनवले, डोस्याच्या पिठापासून हा हांडवो बनवलाय. म्हणजे आमचा नाश्ता झालाय, सोमचा राहिलाय फक्त, तर त्याच्यासाठी. आणि ह्या छानशा जे मी पुरण करून ठेवलं होतं, करंजीचं उरलं होतं माझं, तर त्याचं काय बनवायचं. मग हे छानशा अशा पुरणच्या त्या पोळ्या बनवलेत. पुरणपोळ्या नाही, ते सारण असतं आपलं करंजीचं, ते आपलं चपातीच्या पिठामध्ये भरून असं ते पुरण बनवलं. खूप टेस्टी पण झाले. त्या साहेब आलेत आमचे, खायचे आहे. हो तुम्हाला? कुठे गेले? इकडे आहे. तर मी इकडून बघायला लागले, मी हॉलमध्ये कुठे गेले. काय देऊ तुम्हाला? पोळी देऊ फक्त. ते नाश्ता करून आलेत, त्यांना फक्त ही पोळी देते. ही देते साहेबांना. आणि हे अजून एक बनतंय, ते छोटंसं, खूप टेस्टी होतं. हे बनवून बघा एकदा. जे पीठ असतं आपलं डोस्याचं किंवा इडलीचं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालायच्या सगळ्या, आणि छान अशी फोडणी टाकायची, जिरं मोहरी कढीपत्ता वगैरे बनवायचं. चला साहेबांना देऊया. त्यांनी नाश्ता केलाय. पण एक गोड पोळी बायकोच्या हातची, तेवढीच मागितलं ना मी. तर बघा, आता हे मी भांडे सकाळी की नाही चहा करताना जाळलंय. चहा ठेवला आणि की नाही ते बघायचं राहिलं, जळूनच गेलं. साहेब आमचे बघितले अजून, नाही तर रागवायचे. दाखवायला नाही मी अजून त्यांना. व्हिडिओ तर बघणारच आहेत. इथं पाणी भरून ठेवते मी त्याला, ते थोडं हे होईल असं. आणि मग कसं घासायचा मोठा प्रॉब्लेम झाला माझ्यासमोर. थोडं जास्त वेळ असं घासून काढायला लागेल त्याला. तर छानसा नाश्ता झालेला आहे तो. आता कामही झालं आहे माझं सगळं, आता फक्त जायची तयारी. स्वयंपाक पण थोडाफार करून ठेवला आहे. बघू काय होतं आता. आल्यानंतर मुलांना काय हवं आहे ते बनवायचं. चला, आमच्या साहेबांची सगळी तयारी असते, पाणी बिणी सगळं संग लागतंय. बरोबर आहे. पाणी तर लागे घ्यायलाच पाहिजे. काय मग गाडीवर का रिक्षानं? आज वातावरण खूप फ्रेश होतं, अजिबात पाऊस नव्हता, ऊन बिन पडलेलं चांगलं. आणि म्हटलं चला आज वेळ आहे, साहेबांची नाईट झाली, ते सकाळी आले तर घरी होते. म्हटलं चला बघून येऊ, आपण शिवमंदिरला बरेच दिवस गेलेलो नाही आहे. तर अंबरनाथला हे रेल्वे स्टेशन आहे अंबरनाथचं. तिथे एक शिवाजी चौक आहे मोठा, तर शिवाजी महाराजांचा सुंदरसा इथं एक पुतळा आहे. त्या चौकात आम्ही आलो आहे आता. तर आता आम्हाला शिवमंदिरला जायचं आहे. तर कुणाला जर यायचं असेल तर अंबरनाथ स्टेशनला उतरल्यानंतर शिवाजी चौकात हा शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या समोरून एक रोड गेला आहे सरळ. त्या रोडहून आपल्याला सरळ पुढं जायचं आहे. हा जो रोड आहे हा सरळ पुढं गेला आहे. तर पुढं गेल्यानंतर तिथं 2 फाटे फुटतात, 2 रोड आहेत समोर असे. तर आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे, डाव्या बाजूला न जाता उजव्या बाजूला तिथं जायचं आहे. म्हणजे तिकडून असं आपण शिवाजी स्वामींच्या मठात जातो. मग इथून जर आपण गेलं ना पुढं, तर आपण डायरेक्ट स्वामींच्या मठात जातो. स्वामींचा मठ चौक आहे तिथं.
आपण आधी स्वामींच्या मठात जाऊया. मठात आल्यावर किती प्रसन्न वाटतंय ना. खूप दिवसांनी आलो आम्ही स्वामींच्या मठात. स्वामींचं दर्शन व्हायचं होतं. छान वाटतं एकदम फ्रेश. आता जवळच इथं शिव मंदिर आहे, तिकडे जाऊ आपण. इथं एक मी अंबरनाथ हा बोर्ड लिहिलाय, तिथं आपण जाऊया. तर स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर हा चौक आहे. चौकामध्ये ही दीपमाळ आहे ना, या दीपमाळेच्या इकडून खाली जायचं. खाली जो रोड आहे सरळ म्हणजे हा जो रोड गेलाय खाली असं सरळ जायचं. मग इकडे शिव मंदिर येतं. छान पण आहेत, नारळ चांगले दिसतात ना. एक घ्या ना. पाणीवाला घेतलाय साहेबांनी. मी मलाईवाला घेणार आहे. मीडियम तो मीडियम. ठीक आहे तुमचं पाणीवाला. मला मलाईवाला असं केलेलं उलट. मला मलाईवाला पाहिजे होतं. तेल घ्या माझ्यासाठी. मलाईवाला. गडबडीने नादा धक्का लागला. आलाय पाणी. स्वामींच्या मठामध्ये हा जो मुलगा नारळवाला आहे त्यानं आम्हाला विचारलं तुमचं चॅनल आहे का, आणि स्वतःहून सबस्क्राईब केलं. मला थोडंसं हे वाटलं की काय माहीत हा स्वामींचा आमच्यासाठी काय अनुभव होता. वाटेत हा झुमरवाला दिसला. खूप सुंदर झुमर होते इथं. 7,500 म्हणतात. ये 4.5 है. छोटा है क्या इससे थोड़ा? ये छोटा है, ये 18 इंची है, वो 12 इंची. इसका बड़ा वाला है. और ये छोटा वाला है? वो 2800, ये 2500. कम नहीं क्या? कम हो जाएगा.
चलो ठीक देखो आप देखो, अभी देख लो। झुमर बघा, फिनिशिंग पण खूप छान होतं आहे झुमरचं. पण आम्ही काही कसं खरेदी करायसाठी आमच्याकडे गाडीवर होतो आम्ही, त्यामुळे आम्ही काय हा घेतला नाही. छान आहे पण खूप सांगताय हो रेट. हे म्हणतात इथं 4 लाईट लागतात असे साईडला. हां, वायरिंग केलेलं आहे, 4 लाईट लागतात. पण दिसायला तर खूप छान आहे, पण ते खूप सांगतात प्राइस. लास्ट में कितना दोगे? अभी लेना कब आगे? आप बताओगे तभी तो लेंगे ना. अच्छा, अगर प्राइस बताओगे तो लेंगे. अभी लेना हो तो बॉडी का टाइम बोलो, लेके जाओ। कितना दे रहे हो? क्या देने को? 4000. क्या देने का आपको? हम मुझे पूछ रहे हो कितना दे रहे हो? आप है ना वो 500 रुपये कम दे दो, 6500 लगाओ उसमें। 6500. बघा, काकांनी लावलाय टिळा. और त्यांचा गाव जय भोले. ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय. द्याव काय की नाही? वालधुनी नदी आहे ही. बघा, अजून पण पाणी आहे, घाण पाणी आहे, पण तरी पण आता स्वच्छ केलं हे सगळं. खूप घाण आता इकडं काही टाकायला अलाउड नाही आहे, निर्माल्य वगैरे, त्यामुळे थोडं स्वच्छ दिसतंय. चला. चला, आधी गणपती दर्शन करूया आपण आणि मग मंदिरात जाऊया. गणपतीचं इकडं मंदिरच्या ह्या बाजूला थोडंसं एक छोटंसं मंदिर आहे. तर हे आहेत आमचे छोटेसे प्यारेसे गणपती बाप्पा. आत्ता हे थोडंसं असं व्यवस्थित केलं नाही हो, इथं खूप गर्दी असते. आम्ही असं मधल्या टायमाला आलो त्यामुळे गर्दी नाही आहे. हे मंदिर महादेव शिवशंकराला समर्पित असून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आहे. अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर म्हणजेच आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत व अप्रतिम नमुना आहे. शिलाहार राजघराण्यातील मानमवी राजाच्या काळात इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखांवर आढळतो.
सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. हे मंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. देशातील 12 ज्योतिर्लिंगाइतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिरावर गरुडासन, विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, सिंह, हत्ती यांच्या सुरेख कलाकृती कोरलेल्या आहेत. मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत. या भिंतीवर एकूण 70 अशा प्रतिमा कोरल्या आहेत. तसेच या मंदिराचा परिसरही मनमोहक आहे. या मंदिराजवळ एक गुहा असून ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते. देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर खूप लोकप्रिय आहे. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. अशा ह्या प्राचीन मंदिराला तुम्हीही अवश्य भेट द्या. तर ही गार्डन आहे इथं. आता एंट्री नाही आहे तिकडे जायला, म्हणजे आपण फक्त इथून थोडंसं शूट करू शकतोय. आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. जेव्हा यात्रा भरते तेव्हा इथूनच असं एंट्री दिली जाते ह्या गार्डनमधूनच. छान आहे इकडं. आत्ता सगळं रिनोव्हेशन केलंय. पक्के पुजारी दिसतोय की नाही आम्ही? नाही ना, बघू. पुजारी वाटते. मंदिरात आल्याचा फील आहे तो. चला आता जाऊया.